नागे साहेबांचं इथे शुभागमन झालंय। आपलं सहर्ष स्वागत आहे। या स्पर्धेमध्ये आमदार ट्रॉफी एमएलए ट्रॉफी 2025 ची स्पर्धा आपण पाहत आहे। विक्रम दादा प्रतिष्ठान करंजडे आयोजित आमदार ट्रॉफी आपण पाहू शकाल आणि या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आमच्या बिपिनजी गायकवाड ग्रामपंचायत सदस्य करंजडे ते सुद्धा आले, त्यांचा पण स्वागत करूया। स्पर्धेचे आयोजक आमचे यश पाटील असतील, त्यांचा पण स्वागत करूया। स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांची मेहनत आहे आणि या मेहनतीने स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे। अगदी या स्पर्धेचा आजचा मात्र हा दुसरा दिवस आणि आता मात्र नाईट अगदी या रजनीला मात्र सुरुवात झाली आहे। चला सामना सुरू करा। चला करंजडे टीम खूप उशीर घेताय बघा आपण। चला दिनेशजी शेलार, चला मास सुरू करा। बॉलिंग मार्कवर पहिला गोलंदाज जय चव्हाण करंजडे टीम कडून पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल। सलामीची जोडी विष्णू वाघमारे आणि प्रमोद पाटील। पहिला चेंडू या वेळेला विष्णू वाघमारेसाठी आणि फटका इथून मात्र क्लिअर केलाय। चेंडू मात्र सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये येतोय। हा पहिला चेंडू जय चव्हाणचा आणि त्याच्यावर मात्र वेलकम फॉर स्वागत कराय चौकारेनं 4 धावा। पहिल्या चेंडूवर चौकारेनं संघाचा आणि टीमचं अकाउंट ओपन करताना 4 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या। विष्णू वाघमारे एक विस्फोटक इनिंग खेळणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे। अगदी सांगोली टीमला सातत्याने लीड करताना पण त्याला पाहत असतो आणि मग पहिल्या चेंडूवर सुरुवात मात्र दमदार चौकार। जय चव्हाण आता मात्र पुन्हा एकदा सज्ज, त्यांचा अगदी उजव्या बाजूने गोलंदाजी करतो ब्लॅक स्क्रीनच्या बाजूने। पुढचा चेंडू इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी गॅप मधून खेळतायत क्षेत्ररक्षक होते तिथे मात्र सनी कैकाडी चेंडूला अगदी अडवायचा प्रयत्न केले बघा, परंतु जर विचार केला आपण इनफिल्डला क्लिअर केलं, अगदी त्यानं चकवलं आणि त्यानंतर मात्र 2 धावा अगदी मिळाल्या। 2 धावीच्या मदतीने धावा संख्या टोटल 6 धावा। सन्माननीय आपण पाहू शकाल बळीरामजी भोईर अगदी आपण पाहताय त्यांचं इथे शुभ आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी चेंडूची पूर्तता केली गेली आहे, त्यांचा आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत आहे। अगदी विष्णू वाघमारे फटका इथून मात्र चांगला आहे। चेंडूच्या मागे काय फिल्डिंग बघा, अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली। अगदी चेंडूच्या मागे पळत होते, धावत होते, शेवटच्या अंतिम मोमेंटला चेंडूला मात्र पान स्टॉप केलाय आणि त्यानंतर मात्र मिळतील या चेंडूवर 2 धावा। फटका चांगला होता, इनफिल्डला क्लिअर केला होता परंतु अडवलाय, मिळतील 2 धावा। विष्णूने जर 3 षटकार मारले तर कैलास पारधी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज। हा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी जोरदार अपील पाहायला मिळाली, त्यांचं अगदी तटस्थ पाहायला मिळत आहेत। अगदी उत्साहात अगदी आपण पाहिला, आत्मविश्वास फार कमी होता कारण दबाव तंत्राचा वापर दबाव टाकले जात आहे। अगदी अंपायरवर सुद्धा पाहू शकाल आणि इथून मात्र आपण पाहू शकाल डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली। टोटल धावा धावपलकावर आता हा फटका आपण पाहू शकाल। पुन्हा एकदा लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं जात आहे, अगदी अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याच्यावर मात्र पूल केलाय। चेंडू बॅट वरायला फक्त दिशा दिली आणि पुन्हा एकदा येतोय त्याच दिशेनं विष्णूच्या बॅट मधून टीम सांगोलीसाठी चौकार। बारा धावा। हा चेंडू आपण पाहू शकाल आउटसाइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी, खूप बाहेर चेंडू पाहायला मिळाला ऑफ स्टंपच्या। त्यांचं जीवन गावन सर अगदी आमच्याकडे वळत आहेत आणि सांगतात की हा चेंडू मात्र खराब आहे, वाईड आहे, दंडित केलं, एकदा एक्स्ट्रा जोडली गेली। धावा संख्या 13 धावा। पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळतोय, त्याच दिशेने प्रयत्न करतोय आणि प्रयत्नाने यश सुद्धा येताना पाहायला मिळत आहे। सक्सेसफुली ठरलाय बॅट्समन इथून मात्र पुन्हा एकदा तो मात्र विष्णू वाघमारे आणि त्याच्या बॅट मधून आलाय आणखी एक चौकार।
54 ती म्हणजे टोटल 17 धावा. एक चांगली धावसंख्या, गुड स्टार्ट मी म्हणेन. चांगली लीड करताना विष्णूला आपण पाहिलं, त्याच्या बॅट मधून टोटल आपण 3 चौकार पाहिले आणि 2 दुहेरी धावा आपण पाहिल्या. अशी धावसंख्या त्यानं जमवली 16. एक अवांतरची धावसंख्या अशा जमल्या त्या म्हणजे 17 धावा. षटक क्रमांक 2 इथून मात्र घेऊन येताना तुम्हाला आता बॉलिंग मार्कवर पाहायला मिळेल गोलंदाज लोकेश भगतला आपण पाहताय. अगदी चांगला खेळाडू, गुणवान खेळाडू आहे. सातत्याने चांगली कामगिरी करताना आपण त्याला पाहिलंय. आज मात्र आता दुसऱ्या P2च्या षटकामध्ये कशी गोलंदाजी असेल, कारण बंधनकारक षटक आहे. रिस्ट्रिक्शन आपण पाहिलं तर 8 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये असताना 3 क्षेत्ररक्षक बाहेर. इथून मात्र अगदी चांगला चेंडू आपण पाहतो. शॉर्ट कव्हर मधून खेळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल पूर्ण झाली आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या आता 18 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतो बॅट्समन, ज्याने 3 चौकार लगावले तो विष्णू वाघमारे तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी खूप चांगला खेळाडू आहे. अगदी आदिवासी हा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु त्या प्रीमियर लीग कर्जत अगदी त्या विभागामध्ये सुद्धा त्याच्या नावावरील बाईक हा खेळाडू असा गुणवान खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. सातत्यानं चांगला खेळ करताना आपण त्याला पाहत असतो. सांगोली टीम ज्या वेळेला अगदी धावसंख्येसाठी झटत असते त्यावेळेला ती धावसंख्या जमवण्याचं काम तो करत असतो, परंतु विचार करावा लागेल इथून मात्र गोलंदाजी करणाऱ्या करंदळे संघाला. हा चेंडू आपण पाहताय अगदी सरळ बॅटने खेळतो अनसाइडला. अगदी लॉंग ऑन मध्ये आपण पाहता डीप मध्ये फिल्डर आहेत. चेंडूला फील्ड करताय तोपर्यंत एक सिंगल आली आणि या सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली. टोटल धावा 19 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 19 रन्स स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. 19 धावा तुम्ही स्कोर कार्डवर पाहू शकाल. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि मग आता मात्र स्ट्राईकवर प्रमोद पाटीलला आपण पाहताय. फिल्डिंग मध्ये थोडंसं बदलाव पाहायला मिळतो. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. हा चेंडू काय चेंडू होता बघा. अफलातून तेवढाच सावधानतेनं, तेवढाच अगदी संयमानं चेंडूला फक्त सन्मान दिला बघा. क्रिकेटमधील घातक चेंडूची डिलिव्हरी रिलीज केली गेली. खोलवट टप्प्याचा ब्लॉक हॉल मध्ये ब्रह्मास्त्र इथून मात्र वापरले. आपल्यामधील गुणकौशल्य इथून मात्र पूर्णपणे सादर केले या चेंडूवर लोकेश भगतनं आणि तो चेंडू मात्र आपण पाहिला एक सिंगलसाठी. सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे सरकली. धावसंख्या आता टोटल 20 धावा. 20 रन्स पाहायला मिळतील. जोरदार अपील पाहायला मिळत आहे. लेग बिफोर द विकेटचं अपील इथून पाहायला मिळालं, परंतु हाईट फॅक्टर, लाईन आणि लेंथ सर्व गोष्टी योग्य पद्धतीने पाहिल्या आणि पंच सांगत आहेत की अगदी मिस होत नाहीये. लेग बाईची एक धाव जोडली गेली आणि धावसंख्या पुढे सरकली 21 धावा. अगदी चौकार येत आहेत. त्यानंतर मग सिंगल डबलच्या धावा मिळत आहेत. त्या धावा मात्र सांगोली टीम जमवतोय आणि या षटकारां चौकारांपेक्षा मी म्हणेन सिंगल डबलचं सुद्धा महत्व क्रिकेटमध्ये खूप सारा आहे आणि ते ओळखून जर खेळला ना तर अगदी चांगली धावसंख्या सुद्धा जमताना आपण पाहत असतो. पुन्हा एकदा काय अफलातून गोलंदाजी आपल्यामधील पूर्णपणे गुणवत्ता सादर करतोय. आपल्यामधील चांगला खेळ जो आहे तो नॅचरल खेळ मात्र इथे दाखवतोय. अगदी ताकद दाखवली या चेंडूवर आणि बीट केलं. उत्तर नव्हतं प्रमोदकडे. या चेंडूचं डॉट चेंडू आलाय. आता मात्र आपण पाहू शकाल फटका खेळले. क्षेत्ररक्षक येत आहेत. अगदी आपण पाहू शकाल लॉंग ऑफ मध्ये होते. सूरज शेलारला आपण पाहताय. सूरज शेलारला जर आपण विचार केला ना फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये अगदी खूप चांगला खेळाडू आहे, परंतु आज त्याच्याकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली. अगदी थोडंसं मी म्हणेन तालमेल बिघडलं. अंदाज आला नाही. त्या कारणामुळे झेल सुद्धा सुटला. मिळाला त्याच्यावर 2 धावा आणि या 2च्या बरोबरीनं टोटल 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. P1 आणि P2चं षटक रिस्ट्रिक्शन आता मात्र संपलाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर जी सरासरी आपण पाहतोय धावसंख्या 23 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चला टॉस साठी बघा संपर्क साधायचा. अगदी संघ तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल अगदी मॅच क्रमांक तुम्ही पाहू शकाल. श्री दत्त नौपाडा आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ यंगस्टर 11 बंगारपाडा. चला दोन्ही टीम आपण आपला पहिला पुकार असेल आपल्याला टॉस साठी. जसं इनिंग ब्रेक होईल तसं आपण लगेच टॉस करूया. यंगस्टर 11 बंगारपाडा आणि श्री दत्त नौपाडा असे 2 संघ एकमेकांच्या समोर खेळतील. त्या दोन्ही टीमचा अगदी टॉस केला जाईल. 2 षटकं संपली. 12 चेंडूचा खेळ मात्र संपला आणि त्या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 17, त्यानंतर कमबॅक झाली लोकेश भगतचं, त्यामध्ये फक्त 6 आल्या
आणि धाव संख्या 23. परंतु अद्यापर्यंत मी म्हणेन अगदी चांगली बाजू जर आपण पाहिली तर एकही विकेट गमावला नाहीये अगदी सांगली टीम साठी. परंतु धाव संख्या 23 धावा. हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी फुल टॉस पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक. खेळ करेल पुढच्या चेंडूवर भावेश दमडेचा हा चेंडू मात्र पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चुकी खूप साऱ्या चुक्या आता मात्र पाहायला मिळत आहेत. कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हे सूत्र अगदी वापरणं महत्वाचं आहे. अगदी ते केलं तर मॅच मध्ये अगदी तुम्ही चांगला खेळ करू शकता. आणि मग फ्रीडच्या चेंडूवर इथून मात्र झेल सुद्धा सुटला आणि त्यानंतर मात्र 2 धावा आल्या. चांगली फलंदाजी करतायत चांगली बॅटिंग इथून मात्र सुरू आहे ती म्हणजे सांगली टीमची. अगदी षटकार चौकार त्यानंतर मग सिंगल डबल या सर्व गोष्टी आपण पाहतोय. भावेश दमडेचा हा चेंडू अगदी पॉइंटच्या दिशेनं शॉर्ट पॉइंट मधून डीप मध्ये चेंडू फरार केला जातोय. येतो हा विष्णू वाघमारेच्या बॅट मधून आलाय. आणखी एक दमदार फटका मिळतील 4 धावा चौकार. चौकाराच्या साह्याने धाव संख्या टोटल आता 36 धावा पाहायला मिळतील. 36 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल बॅकवर्ड पॉइंट फटका चांगला आहे. आपल्यामधील गुणकौशल्य आपल्यामधील नजाकत आपल्यामधील दमखम आणि आपल्यामधील खेळ हा इथून सादर करताना विष्णू वाघमारे ऑन द फायर. येतो हा चौकार. पुन्हा एकदा चौकाराला बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. भावेश दमडेच्या या गोलंदाजीवर थोडासा महागडा. पहिला 9 षटकार त्यानंतर 2 चौकार. अद्यापर्यंत खूप साऱ्या धावा खर्च करतोय. धावांना आता अंकुश लावणं धावांना थांबवणं हे मात्र आता काम करणं खूप महत्वाचं आहे. जर जशी फलंदाजी होते तशी गोलंदाजी होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण क्रिकेटमध्ये अगदी जर आपण पाहिलं ना तर मग फिल्डिंग डिपार्टमेंट बॅटिंग डिपार्टमेंट आणि त्याच्या बरोबर गोलंदाजी डिपार्टमेंट हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. जर गोलंदाजी चांगली गोलंदाज करतो तर त्याला फिल्डिंग डिपार्टमेंटला साथ देणं महत्वाचं आहे. हे क्रिकेटमध्ये अगदी राहिलेलं अगदी सूत्र आपण पाहिलं. परंतु इथून मात्र मिळाली एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं धाव संख्या आता टोटल जमली ती म्हणजे 41 धावा. चांगली धाव संख्या सध्याच्या घडीला मी म्हणेन आजच्या या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. मॅच क्रमांक 3 आपण पाहत आहे. करंजडे विपक्ष सांगली टीम पाहायला मिळते. हा चेंडू आपण पाहू शकाल फटका चांगला आहे. शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका फरार झालाय. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे ते विक्रांत दादा पाटील आमदार ट्रॉफी आणि मग त्यांच्या बॅनरला मात्र चेंडू स्पर्श करतोय. मिळतील इथून प्रमोद पाटील आणि सांगली टीमला 4 धावा. मिळाला. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 45 धावा 45 स्कोर.
हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी स्क्वेअरलेग पंच तुम्हाला पाहायला मिळतील. पंचांचा इशारा अगदी आपण पाहत आहे. 9 चेंडू इथून मात्र आपण पाहत आहे सांगितलं जात आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा रेफर केलं जात आहे. फिल्डिंगच्या माध्यमातून आपण पाहू शकाल इथे रेफर केलं झालंय. अगदी पंच तिसरे पंच काम करताना तुम्हाला पाहायला मिळतील. जी क्रिक लाईव्ह स्क्रीनवर अगदी चाचपणी सुरू आहे ती तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल. चेंडू कशा पद्धतीचा असेल कशा पद्धतीचा आहे या सर्व गोष्टी अगदी पोहोचवल्या जातील. कारण ज्या वेळेला अगदी लाईव्ह नव्हतं त्यावेळेला ऑनफिल्ड डिसिजन आपण सातत्याने पाहायचो, परंतु जसं लाईव्ह आलं तसं जर आपण पाहिलं ना तर थोडासा डाऊट असेल काही गोष्टी घडल्या तर लगेच तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. स्क्रीनवर पाहिलं जात आहे आणि मग ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट तुम्ही पाहू शकाल त्याच पद्धतीनं सर्व गोष्टी अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आता सध्याच्या घडीला आपण पाहत आहे. कारण क्रिकेटची क्रेज क्रिकेटची महत्वाकांक्षा जर आपण पाहिली तर खूप सारी वाढली गेली आहे आणि तीच तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी फेअर डिलिव्हरी असेल योग्य डिलिव्हरी आहे चांगला चेंडू होता. कारण ज्या वेळेला उंची आली त्या उंचीनंतर फ्लो चेंडू खाली झाला हे अगदी पाहिलं गेलं. जिथून बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला ते पाहिलं गेलं आणि पंच सांगत आहेत हा मात्र अगदी फेअर डिलिव्हरी होती आणि त्याच्यावर मात्र बॅट्समन इथून मात्र प्रमोद पाटील बाद होत आहेत. षटक संपलंय. 22 दमडेचं तिसरं षटक पूर्ण झालं आणि मग धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर आता पाहायला मिळाली ती म्हणजे 45 धावा 45. बघा अगदी आपण पाहताय जो करंजाडे संघ त्या पाणी न्यायचं बघा. चला 12वे खेळाडू तुमचं लक्ष असणं खूप महत्वाचं आहे. तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स मैदानामध्ये घेऊन जाणे आपलं काम आहे. 30 षटकं संपली की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एकवीरा हॉटेल सप्लायरच्या सर्व मालक आपण पाहताय आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य करंजाडे सुनील दादा भोईर पुरस्कृत आई एकवीरा माऊली ग्रुप अतुल 11 जय हनुमान करंजाडे हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. अगदी सुनीलजी भोईर एक दमदार व्यक्तिमत्व खूप चांगले व्यक्तिमत्व आपण पाहत आहे. त्यांचं पण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांच्या बरोबरीनं डीजे पिंटू तुम्हाला पाहायला मिळत आहे. अगदी संघ सांगोली तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी पिंटू यांनी हा संघ पुरस्कृत केलाय त्यांचा पण स्वागत करूया. चला लगेच सामना सुरू करा. 3 षटकं संपली आणि धावसंख्या टोटल 45 धावा 15.00च्या सरासरीनं 45 धावा धावफलकावर अद्यापर्यंत जमवल्यात. पहिल्या मॅच मध्ये अगदी आपण धावसंख्या पाहिली होती 45. त्यानंतर मागच्या मॅच मध्ये काहीतरी 68 धावा आपण पाहिल्या आणि आता या मॅच मध्ये सध्याच्या घडीला पूर्वार्ध सुरू आहे आणि जमतायत त्या 45 धावा. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय लोकेश भगत. ज्या लोकेशने षटक क्रमांक 2 हाताळला तो आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतो. षटक क्रमांक 4 सांघिक 4थं वैयक्तिक 2रं आणि मग अगदी रिव्हर्स साइड एंड कडून बॉलिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक आपण पाहिलं तो 6 धावेचा. आता मात्र कशी गोलंदाजी असेल विष्णूच्या समोर अगेन्स्ट आपण पाहताय गोलंदाजी करताना. पहिला चेंडू अगदी आपण पाहताय शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग केली जाते. आपण पाहताय सागर आहे तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पहिला चेंडू अगदी डॉट टाकताना तुम्ही लोकेशला आपण पाहताय. धावसंख्या स्थिर आहे 45 धावा. चांगला गोलंदाज चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि मग पहिला चेंडू आलाय विष्णूच्या समोर डॉट. पुन्हा एकदा सज्ज विष्णूसाठी हा चेंडू फटका इथून मात्र चांगला आहे. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगचं क्षेत्र आता मात्र निवडलं जात आहे. फक्त दिशा दिली आणि चेंडू मात्र फरार झालाय. 1 टप्पा मिळतील 4 धावा 4 रन्स. चौकाराच्या 6 धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 49 49 धावा. काय जबरदस्त खेळ अप्रतिम खेळ. त्याच दिशेनं स्ट्रॉंग झोन म्हटला तर विष्णू वाघमारेचा अगदी लेग साइड मग स्क्वेअर लेग मिड विकेट त्यानंतर मग शॉर्ट फाईन लेग असेल लॉंग लेग असेल आणि त्या दिशेने येणारा आणखी एक हा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय.
4 धावा आल्या, 4च्या मदतीनं टोटल धावा आता स्कोर कार्डवर 50 धावा कंप्लीट झाल्या बघा. अर्धशतक धावपलकावर जोडलं जात आहे. 50 रन्स कंप्लीट. 53 धावा धावपलकावर जोडल्या जातील. विष्णू वाघमारेची इनिंग अगदी आपण पाहिली तर बहरत चालली आहे, फुलत चालली आहे, अगदी पुढे सरकत चालली आहे आणि मग प्रत्येक चेंडूवर चांगला खेळ. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल पंचांचा इशारा, 9 चेंडू आणि त्याच्यावर मात्र आलेला हा आणखी एक चौकार. टोटल मिळतील 1+4 अशा मिळतात 5 धावा. पाहिला खूप वरती चेंडू पाहायला मिळाला कमरेच्या वरती आणि इथून मात्र बघा करंजाडी टीम आपला रिव्ह्यू इथून समाप्त झालाय. रिव्ह्यू अगदी गमावलाय. 5 धावा टोटल ऍड झाल्या. धावसंख्या वाढली 58 धावा. 58 रन. जबरदस्त खेळ. एकाकी झुंज, एकाकी किल्ला लढवतोय. हा चेंडू आपण पाहू शकाल. धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र आपण पाहू शकाल प्रयत्न केला होता बघा, प्रयत्न केला होता परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. चेंडू यष्टांना लागला नाही आणि पंच इथून सांगत आहेत लेग बाईकच्या या 2 धावा असतील बघा. चित्त्याच्या चपलाईनं वेगानं जिथून सिंगल झाली तिथून मात्र डबल सुद्धा कंप्लीट झाली. खूप साऱ्या चुक्या अगदी करंजाडी टीमच्या या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. त्या चुक्या आता रोखाव्या लागतील, चुक्या ओळखाव्या लागतील आणि अगदी येणाऱ्या पुढच्या चेंडूमध्ये चांगला खेळ करणं खूप महत्वाचं आहे. गोलंदाजी होणं महत्वाचं आहे. विष्णूसाठी अगदी आपण पाहू शकाल हा चेंडू सरळ बॅटनं अगदी खेळतो हलक्या हातानं. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. खराब कामगिरी, खराब कामगिरी. नजरेसमोरून चेंडू हातामध्ये आहे आणि क्षणाला 2 धावा चोरल्या बघा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे खूप महत्वाचं आहे कारण सिंगल रन्स तुम्ही जितकी फास्ट घ्याल ती 30 सेकंड रन तुम्हाला मिळते आणि ती मात्र प्राप्त झाली. टोटल धावा धावपलकावर जोडल्या आता 62 धावा आणि वैयक्तिक 48 धावा. इथून मात्र आपण पाहू शकाल फटका या वेळेला चांगला आहे आणि त्यानंतर मात्र डीप स्कोर लेगच्या दिशेने येतोय चौकार आणि या चौकाराला मात्र 50 धावा कंप्लीट. अर्धशतक या स्पर्धेमधील पहिला झळकावतो आपल्या नावावर. विष्णू वाघमारे आपण बॅट वरती करायची आहे आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. काय लाजवाब इनिंग, काय अफलातून केली. माराथॉन इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आपल्यामधील नॅचरल खेळ त्याने दाखवलाय. शांत पद्धतीने संयमानं आणि त्याच्या बरोबर अगदी कार्यक्रम सुद्धा केला. टोटल धावा त्याची आपण पाहिल्या धावपलकावर 52 आणि टीमची धावसंख्या 66 धावा. स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक. 50 रन्स कंप्लीट. व्हॉट अ बॅटिंग, ग्रेट इनिंग. षटक संपली 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल जमली जातीये ती म्हणजे आता 66 धावा. 66. चला टॉस साठी बघा सज्ज राहायचं आपण. चला 2 चेंडू चॉईस केलेले असतील त्यातील तो चेंडू आपण द्यायचा बघा. चला टॉस विनंती असेल बघा श्रीदत्त नौपाडा आणि यंगस्टर 11 बंगारपाडा आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण या. जसं षटक संपेल तसं आपण लगेच टॉस कडे वळणार आहोत. चला चेंडूची पूर्तता करा आणि सामना लगेच सुरू करायचा. चला स्पीड अप करायचं बघा.
काल 70 धावा आपण पाहिल्या होत्या. त्यामध्ये पहिले षटक मेडन होतं. 4 षटकामध्ये 70 आल्या होत्या. शिवकर टीमने जमवल्या होत्या. तरी तो सामना गमवावा लागला होता. अगदी 2 मध्ये 7 धावेची गरज होती. पारगाव टीमनं षटकार लगावून नंतर एक सिंगल घेतली. हे क्रिकेट आहे. खूप साऱ्या गोष्टी, कधी हसवतो, कधी रडवतो, कधी आनंद देतो, कधी शांत ठेवतो, असा खेळ म्हणजे क्रिकेट. पंचांचा इशारा आलाय. अवांतर चेंडू वाईड आलाय. धावसंख्या जोडली 167 धावा. हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ टर्न. खूप बाहेर निघणारे चेंडू पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतायत. पुन्हा एकदा खराब चेंडू. गोलंदाज सनी कैकाडी यांना आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा खराब चेंडूची सांगता पाहायला मिळाली. हा चेंडू मात्र आता चांगल्या पद्धतीचा होता. अगदी चांगल्या लाईन आणि लेंथवर होता. डॉट चेंडू टाकल्यामध्ये अगदी यशस्वी झालेत सनी कैकाडी. हा चेंडू आपण पाहत आहे. अगदी ऑन साइडला आपण पाहू शकाल खेळत आहेत. डीप मिड विकेट मध्ये एक सिंगल आली. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या आता पुढे सरकली. धावसंख्या टोटल 70 धावा, 70 रन. 7वं दशक कंप्लीट झालंय बघा. हायेस्ट स्कोर या मैदानावरील 17 म्हणजे 71 धावा होत्या. आणि आता मात्र या स्पर्धेमधील हायेस्ट रन अगदी पुढे जाणार का हे सुद्धा आपण पाहूया. चला नेक्स्ट टॉस साठी बंगारपाडा टीम आणि नौपाडा टीम. चला दोन्ही टीम आपण सज्ज व्हा. चला फिल्डिंग लगेच सजवा बघा. करंजाडी टीम बराच उशीर होतोय. सनी कैकाडी गोलंदाज सज्ज असतील. विष्णू वाघमारे यांच्यासाठी फुलटॉस होता. फुलटॉस चेंडूला ओळखू शकले नाही. त्यामध्ये अगदी चांगली गोलंदाजी करताना सनी कैकाडी दांडी अगदी वाकवली गेली आणि इथून मात्र जी विस्फोटक इनिंग होती तिचा मात्र अंत झालाय. तिला फुल स्टॉप लावलाय. ती थांबवली आहे आणि विष्णू वाघमारे हा मात्र बाद झालाय. बॅक टू द डगआउट. एकदा जोरदार टाळ्या विष्णूसाठी होऊन जाऊ देत बघा. काय इनिंग त्यानं साकारली या स्पर्धेमध्ये. आमदार ट्रॉफी आणि त्याला मान मिळाला तो मात्र अर्धशतक लगावण्याचा आणि तो मात्र त्यानं पूर्ण केलाय. सूरज बोपी येतो नवीन बॅट्समन. 2 षटकारांसाठी बॅक टू बॅक सागर पारधी यांच्याकडून 1000 रुपये आणि कैलास पारधी यांच्याकडून 500 रुपये. नेक्स्ट बॉल. चेंडू आपण पाहत आहे आउटसाइड द लेग स्टंप. खूप बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळाला सनी कैकाडी यांचा आणि मग त्याच्यावर मात्र अवांतरची धाव जोडली. धावसंख्या आता 71 धावा, 71. हा चेंडू आपण पाहू शकाल सुरज साठी होता. यष्टीरक्षकाने केली चुकी. त्याच्या मागे बॅकअप मिळाला नाही आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला मात्र चेंडू फरार झालाय. मिळतील 4 धावा. परंतु पंच इथून सांगतायत अगदी बॅट्समन रिव्ह्यू असेल. रेफर केलं जाते 3ऱ्या पंचांकडे.
5 षटकांचा खेळ संपला. अगदी पूर्वार्ध आपण पाहिल्याने पूर्वार्धाचा विचार केला, धावसंख्या डोळ्यात जमली 78 धावा 78 आणि 79चा टार्गेट ठेवलाय या मॅच मध्ये 79 धावा करायच्या आहेत. ते म्हणजे आपण पाहू शकाल आई एकविरा माऊली ऑर्डर सप्लायर्स आपण पाहत आहे आणि मग अतुल 11 कैकाडी टीम आपण पाहू शकाल. सांगोली अगदी आपण पाहत आहे करंदळी टीमला सांगोली संघाच्या अगेन्स्ट 79 धावा जमतील, 79 धावा डिपेंड होतील. अगदी मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल वार पलटवार पाहायला मिळेल का अगदी ऐकूया आपण विनयजी पाटील सरांच्या बाणीमधून. षटकांचा असेल आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय लगेच द्यायचे. यस कॉल आलाय नौपाडा भंगारपाडा यांच्यामध्ये. यस टॉस विन नौपाडा डिसिजन लगेच द्या. तर नक्कीच टॉस जिंकलाय नौपाडा संघाने आणि त्यांचा डिसिजन त्यांनी पेंडिंग ठेवलाय. या 16व्या मॅच कडे ऐकूया दिनेश पाटील सरांना. धन्यवाद. चला सामना सुरू करा. सागर सर विचार केला तर मागच्या इनिंगला जवळपास 40 ते 45 मिनिटं लागली. 30 मिनिटांमध्ये इनिंग संपणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की 5 रिव्ह्यू आले एका इनिंग मध्ये. 5 रिव्ह्यू म्हणजे एका रिव्ह्यूला कमीत कमी 3 मिनिटं. सामना सुरू करा. अप्रतिम खेळ पूर्वार्धामध्ये राहिला. यजमान संघ थोडासा अडचणीमध्ये राहिला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. कारण विचार केला तर अतुल 11 अतुल एन एकविराई
11 करंजाळे संघ वर्सेस डीजे पिंटू 11 सांगोली. टॉस जिंकला करंजाळे संघानं, परंतु बाजी मात्र मारली आतापर्यंत सांगोली संघाच्या एकट्या विष्णू वाघमारेनं. हा कठीण प्रश्न सुटलाच नाही. पहिला बॉल समोर गेला तो म्हणजेच सागर म्हात्रे, त्याच्या बॅट मधून अनेक वेळा मोठ्या धावांचा पाठला करताना पाहिलाय. तो सागर म्हात्रे स्ट्राईक व नॉन स्ट्राईकला प्रतीक जाधव, दोघांमध्ये क्षमता आहे, ती क्षमता सिद्ध केली जाईल का? विष्णू वाघमारे आपल्या परीनं आपलं अष्टपैलुत्व सिद्ध करताना पाहतोय. डीप स्क्वेअर लेगला हा मात्र येतोय. 79 धावांचा पाठला करताना चौकार. या चौकानं सुरुवात केली आहे. 4 धावा बोर्डवर लागलेत. दिल्ली खूप दूर राहिली आहे. आतापर्यंत 79 धावांचा पाठला करायचा आहे. एक कठीण प्रश्न मी म्हणेन की विष्णू वाघमारेचा गोलंदाजांना सुटलाच नाही. अखोट टप्प्याच्या बॉलवर कारण जर विचार केला सनी गायकवाड, दिनेश शेलार या मंडळीनं, हा मात्र फुल टॉस इट्स अ मायठी ठोकला जातोय हा षटकार. लेग, लॉंग लेग, फाईन लेग या दिशेने जर धावा जोडल्या त्याच्यामुळे करंजाळे संघ दिनेश शेलार असेल, सूरज असेल, सनी असेल यांनाही विचार करायला हवं होतं. कारण मी पाहिलं तर पूर्वार्धामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक गोलंदाजाच्या जवळ एकदाही गेला नाही. ही सगळ्यात मोठा ड्रॉबॅक राहिला. त्याच्यामुळे फिल्डिंग लावली तिथेही फिल्डर खूप दूर राहिला आणि त्याच्यामुळे वेळ गेली आणि वेळ गेला का सगळं जातं. ते गेलेलं आता बॅटासाठी वसूल करायचं असेल ना तर या षटकामध्ये 5 सागर मात्रेनं काय केलं, एक षटकार ठोकला, एक चौकार ठोकला, पण 4 बॉल तो डॉट ही खेळला. त्याच्यामुळे आता आव्हान कठीण होत जाईल. 79 धावा आता मात्र 69 धावा, 24 बॉल 69. सामना सुरू करा. वेळ खूप चाललाय सामन्याला असं प्रामाणिकपणे मत आहे. त्याच्यामुळे यापुढे टाइम अलॉट करणं खूप गरजेचं राहील. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकणं तुम्हाला कंपल्सरी राहील हे आम्ही वारंवार सांगतोय. परंतु दादा 4-4, 5-5 रिव्ह्यूज एका इनिंगमध्ये आले. एका रिव्ह्यूला 3 मिनिटं कमीत कमी जातात, याची नोंद घ्या. आणि मागच्या इनिंगमध्ये 5 रिव्ह्यू आले, 5 त्रिक 15 मिनिटं, त्याच्यामुळे 45 मिनिटं तो सामना सरळ चालला. प्रतीक जाधव मोठे मनगटी फटके लगावण्यामध्ये सक्षम राहिलाय. धावून मारण्याचा प्रयत्न राहिला. धावून पूर्वार्धामध्ये आलेल्या बोनसच्या धावा इथे व्याजा सहित वसूल केला जात आहेत. कोण म्हणतोय की पंजाचं अजूनही राज्य नाही, पंजाचं राज्य राहिलंय, पण धावा आला एक्स्ट्राच्या रूपानं. वाईटच्या या 5 धावा, या 5 धावा मात्र बळ देतील लढण्याचं करंजाळे संघाच्या फलंदाजांना. दूरवरून धावत जाऊन मारण्याचा प्रयत्न केला. हिदगुज करा आणि निर्णय संपवा ही विनंती असेल. कारण एकदा का कोणत्याही डिसिजनला 1 मिनिटाच्या वर निर्णय गेला की मग ते 1-1 तास चालतात. त्याच्यामुळे पंचांना विनंती असेल की आपला निर्णय लगेचच अंमलात आणायचा आणि सामना पुढे कंटिन्यू करायचा आहे.
पहिला बॉल गोलंदाज मात्र खराब गोलंदाजी केली आहे. सूरज भोपीचा पहिला बॉल मात्र 5 धावांचा राहिलाय आणि त्याच्यामध्ये बॉल मात्र राहिला वाईड. त्याच्यामध्ये पहिलं षटक संपलं असं म्हटलं तर 15 धावा बोर्डवर लागले. आता मात्र सुस्थितीमध्ये क्या बात, हा फटका चांगला आहे. धावा देऊन जाईल तब्बल 6. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून प्रतीक जाधवचा मनगटी फटका येतोय, ठोकतो षटकार. पहिला बॉल केवढा माग होतोय सूरज भोपीचा. आणखीन एक तडाखा. अरे आव्हान कितीही मोठं असू द्या, त्या आव्हानाचा पाठलाग करण्याचं सामर्थ्य मी अगोदर सांगितलं होतं की प्रतीक जाधव आणि सागर मात्रेच्या बॅट मध्ये राहिली आहे. आतापर्यंत तरी आव्हान मोठं जरी असेल त्या धावांचा पाठलाग होऊ शकतो ही शक्यता त्याने मात्र मनामध्ये वर्तवली आहे. कारण लक्षात घ्या, पराभव कधीच डायरेक्ट मैदानामध्ये होत नाही, तर पराभव पहिल्यांदा मनामध्ये होतो आणि मग तो मैदानामध्ये. एकदा मनाला विचार केला की हा सामन्याला कलाटणे देण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, ते सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी मात्र करंजाडे संघाचे हे 2 ताकदवान फलंदाज बरसत आहेत. परंतु धावा जमवल्या मोठ्या, त्या धावांच्या मोहत राहिल्यावर मात्र अडचणीला सामोरं जावं लागेल. कारण कधी कधी दादा आपल्याकडे 100 रुपयाची लायकी नसलेल्या माणसाकडे करोड रुपये येतात आणि मग त्याला असं वाटायला लागतं की हे पैसे माझ्या 4 पिढ्यांना पुरतील, आणि मग तो एवढी 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 उधळण करतो की आपल्याच पिढीमध्ये आपल्या मुलांना पैसे राहत नाहीत. त्याच्यामुळे धावांचं आयुष्यामध्ये कमवलेला पैसा आणि क्रिकेटमध्ये जमवलेला धावा जर वाचवता आल्या तर यश संपादन केलं जाईल, यातील मात्र शंका नाहीये. धावा बरसल्या जात आहेत. प्रतीक जाधव आपल्या परीनं आपल्या संघाला सुस्थितीमध्ये आणताना पहिल्या 3 बॉलमध्ये जवळपास 21 धावा मोजतोय सूरज भोपी. खूप मागणं ठरतोय. आदरणीय बलिरामदादा भोईर माजी ग्रामपंचायत सदस्य करंजाळे, त्यांच्याकडून जर सामना करंजाळे संघाने जिंकला तर तब्बल 5,000ची बक्षीस दिली जाईल. अर्धी एंट्री तर क्लिअर होईल. आणि या संघाचे पॅकर सुनील दादा भोईर ग्रामपंचायत सदस्य राहिलेत, त्यांचंही विशेष कौतुक आहे. संघाचे पॅकर राहिलेत. तडाखे बंद फलंदाजी केली जातीये. इथे फटकेबाजी प्रतीक बहरतोय. आपल्या धावांचा वटवृक्ष आपण फैलावताना पाहतोय, सुगंध दरवळताना पाहतोय गुणवत्तेचा, तो म्हणजे सागर जाधव. सागर मात्रे सोबत मात्र इथे प्रतीक. काय अफलातून कामगिरी या षटकामध्ये प्रतीकनं धुतलाय. तो म्हणजे सूरज भोपीला 25 धावा निव्वळ 4 बॉल्स मध्ये आलेत. विष्णू वाघमारेनं जमवलेल्या धावा इथे मात्र उपयोगी ठरतील का? भावेश दमडेनंही 22 धावा मोजल्या होत्या, 21 धावा लोकेशने मोजल्या होत्या. परंतु मी म्हणेन ना की त्या वेळेला संघनायक जो कोणी करंजाळे संघाचा असेल ना तरी चूक होती. कोणताही क्षेत्ररक्षक गोलंदाजावर गेला नाही. इथे मात्र स्विचिटचा फटका. डीप थर्मॅनच्या मधून धावा येतील तब्बल 4. फलंदाजी अफलातून. स्विचिटचा फटकाच असा असतो, कनेक्ट झाला तर शाबासकी, मिस झाला तर शिवी, याशिवाय पर्याय नसतो. अखेरकार कनेक्ट केला. डीप थर्मॅनच्या मधून मात्र चेंडूला सीमारेच्या बाहेर. या गोलंदाजाची लक्तर मात्र वेशीवर टांगताना पाहतोय फलंदाज प्रतीक जाधव. काय बरसलाय. पहिल्या बॉलवर 5 वाईडच्या, त्यानंतर षटकार सलग 3 बॉलवर 3 चौकार. सगळ्यात महागडं षटक या स्पर्धेमधलं सगळ्यात महागडं षटक आलंय. या षटकामध्ये धावांचा विचार केला तर धावा जमल्या तब्बल 35 धावा. या षटकामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लागतायत तब्बल 45. 18 बॉल 34.
18 बॉल 34 आदरणीय बलरामदादा यांच्याकडून मात्र जर सामना करंजाळे संघ जिंकला तर 5000चे बक्षीस, या षटकामध्ये आलेला 35 धावा आता मात्र विचार करण्यास भाग पाडतील सांगोली संघाला. डीजे पिंटू, मी मगाची शेखर पाटील घरातच सांगितलं की करोड रुपये येतात, अशा प्रकारची धावसंख्या इथे उभी राहिली. 79 धावा धापलकर लागल्यावर कदाचित असं वाटलं की 2 इनिंग मध्ये धावा पडणार नाहीत, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सामन्याचा पिक्चर क्लिअर झाला आणि धापलकर 45 धावा लागल्या. येणारे बॉल 18 आणि 34 धावाचा फिल्डिंग लावायची लगेचच. विचार विनिमय केला जाईल. क्रिकेट तुम्हाला आजकाल बरंच काही शिकवून देतात. आयुष्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, कमावलेला पैसा आणि क्रिकेटमध्ये जमवलेल्या धावा जर तुम्ही वाचवल्या तर आयुष्यामध्ये यश 101% येईल. परंतु आलेला पैसा जर उडवला, कमावलेल्या धावा जर दिल्या तर पराभव अटळ आहे, यातील मात्र शंका नाहीये. 79 धावांचा पाठलाग होताना इथे मात्र आता पण 2 षटकामध्ये 45 धावाचा सामना सुरू करा. काय लढलाय, काय लढवायचा खेळ राहिला. सागर मात्रेनं पहिल्या षटकामध्ये अख्खा षटक खेळला, 1 षटकार 1 चौकार, आतापर्यंत 1 धावेची डील अजिबात नाहीये. प्रतीक जाधवनं या षटकामध्ये अफलातून कामगिरी करत वैयक्तिक 30 धावा ठोकल्या, 3 षटकार आणि 3 चौकारासहित. विष्णू वाघमारे वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन एक निर्णायक षटक असेल. 18 बॉल 34. मी तर म्हणेन की सामना आता खुला झालाय यजमान करंजाळे संघासाठी. अतुल 11 एकविरा करंजाळे संघ. सागर ऑन स्ट्राईक. प्रतीकचा खेळ कित्येक वेळा जवळून पाहिलाय, सागरचा खेळ जवळून पाहिलाय, परंतु तेवढ्याच जवळून खेळ मात्र राहिलाय आतापर्यंत विष्णू वाघमारेचा. खेळाडू कक्षामधून आवाज पास नका करू, त्यांना खेळू द्या, त्यांनाही समजू द्या, कारण हा त्यांचा पहिला सामना नाहीये. अनेक टुर्नामेंट खेळणारे संघ आहेत. आपल्याला समजायला हवं की काय केलं पाहिजे आणि काय करू नये. राईट टर्म ओव्हर द विकेट. समजायला हवं काय केलं पाहिजे, काय करू नये. मी तर म्हणेन की सागर मात्रे घोड चूक करतोय. एका बाजूला प्रतीक जाधव बरसत असताना स्ट्राईक रोटेशन आयुष्यामध्ये खूप महत्वाचं असतं, ते स्ट्राईक रोटेशन नाही झालं. डॉट खेळला, प्रेशर आला आणि डीप मिड विकेटला मात्र झेल देत सागर मात्रे बाद. सागर मात्र बाद झाला, ज्यानं 8 बॉलला सामोरा गेला. 10 धावा, 1 षटकार 1 चौकार सहित त्याने लोटल्या. नवीन फलंदाज लोकेश भगत, ज्यानं पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना तब्बल 21 धावा मोजल्या होत्या. त्यांनी दिलेल्या धावा जरी जमा झाल्या तरी संघ आनंद उत्सव साजरा करेल, परंतु इथे आपल्या स्वतःच्या धावा 2 ओव्हरला 27 धावा लोकेशने दिल्या होत्या. परंतु एका बाजूला विष्णू वाघमार सारखा ताकदवान ऑलराऊंडर ज्यानं अर्धशतक झलकावलं आणि त्यानंतर माझा तोच आपल्या परिणय सामना लावून धरलाय. अजून कोणी जिंकलं नाहीये, अजून कोणी हरलंही नाहीये. लढवय्या खेळ दाखवावा लागेल. जोपर्यंत विजयाचा किंवा पराभवाचा शिक्कामोर्तब होत नाही ना, तोपर्यंत लढत राहायचं. लढणं सुरू राहिलंय. फटका आलाय मोठा, लाजवाब फटका दाखवला. लोकेश भगतनं गमावलेला धावा जमवण्याचा प्रयत्न, लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. डीजे जसा बॉल येईल हातामध्ये ना बॉलरच्या, गाणं बंद. विष्णू आणखीन एक फटका फसला, फटका फसलाय, झेलच्या खाली राहील. मोठा फटका लोकेश भगतला कन्वर्ट करायचा होता.
प्रमोदनं मात्र प्रमोद पाटीलला चांगला झेल टिपला आणि या षटकामध्ये दुसरी सफलता मात्र मिळते विष्णू वाघमारेला. या धावा वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतायत. सूरज भोपीचं षटक खूप महागडं राहिलं 35 धावांचं. टेक्निकली परफेक्ट आणि हीच क्रिकेटची प्रगल्भता राहिली आहे. तर अशा प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे. मी तर म्हणेन की एक चांगला षटकार लोकेशनं जरूर दाखवला. सागर मात्र चूक केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. आपला संघ सहकारी प्रतीक लढलाय झगडलाय. त्याला स्ट्राईक देणं स्ट्राईक रोटेशन ठेवून सामना सुरू ठेवणं गरजेचं होतं आणि तोही मोठ्या फटके नादामध्ये परतला. त्यानंतर लोकेशने एक चांगला फटका दाखवला सीमारेषे लगत पण लगेच तोही परतला. या षटकातील चेंडू शिल्लक असेल एक हा मात्र खेळून काढेल का प्रतीक जाधव की याच्यावरही मोठा प्रयत्न करेल. चांगला फटका आहे चांगला फटका आहे. मिड विकेटून ट्रॅव्हल होईल सिंगल रन घेतली जाईल कारण या षटकामध्ये काय राहील कशा प्रकारचा खेळ राहील. षटक स्ट्राईक गोलंदाज विष्णूचं मात्र षटक खेळून काढलाय आणि या बॉलवर धाव आली ती मात्र एक आणि ती षटकाच्या समाप्तीनंतर दापणकर धावा लागतायत. तब्बल 53 जिंकण्यासाठी आता मात्र 12 बॉल 26 धावा. पाच षटकांच्या खेळामध्ये पूर्वार्धामध्ये तब्बल 78 धावा बोर्डवर लावल्या. विष्णू वाघमारेनं अप्रतिम दर्जेदार आणि आपल्या खेळाला साजेसा खेळ करत या स्पर्धेमधलं अर्धशतक झळकावलं. जे पहिले अर्धशतक राहिलं आणि त्यानंतर मात्र 79 धावांचं टार्गेट सेट केलं परंतु मनानं ताकद घेऊन उतरलेला सागर मात्रे आणि त्या प्रतीक जाधवनं मात्र चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या षटकामध्ये 10 धावा जोडल्या त्या सागर मात्रेनं. त्यानंतर मात्र प्रतीक जाधवनं सूरज भोपीवर केलेला हल्ला सूरज आज रात्रभर लक्षात ठेवेल कारण त्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 35 आणि त्यानंतर सामन्याला कालडी दिली. परंतु या षटकामध्ये विष्णू वाघमारेनं धावा दिली 8 आणि तब्बल 2 फलंदाजांना बाद केले म्हणजेच हा सामना सांगोली संघानं पुन्हा आपल्याकडे गिरकी दिली आहे. नवीन गोलंदाज पाहतोय आपण ऋषी पारधी. 12 बॉल 26 धावांचा गणित. प्रतीक जाधव ऑन स्ट्राईक. चांगला बॉल राहिलाय. हा सामना प्रतीक जाधवच्या अवतीभोवती फिरतो हेच प्रतीक जाधवला अवगत आहे कारण अजूनही सामना कोणी जिंकला नाहीये. एक झलक जरूर दाखवली आहे. 5000ची बक्षिसी मिळणारी जिंकल्यानंतर बलराम दादा यांच्याकडून परंतु पैसे कमावणे एवढं सोपं नाहीये. त्यासाठी काबाड कष्ट करावे लागतील. क्या बात क्रॅकिंग कव्हर स्क्वेअर करता हा फटका पाहिला. चपराक लगावावे ना राग आल्यानंतर एखादा झटकन चापड द्यावी अशी चपराक लगावली. कव्हर पॉइंटच्या मधून भरधाव वेगानं गोलीगत चेंडू गेला सीमारेषा बाहेर. प्रतीक जाधवचा चौकार. काय अफलातून इनिंग सजवली जातीये. आपल्या परीनं भल्या मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र अप्रतिम खेळ.
प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना आहे. त्याला बॉल आला का? अप्रतिम खेळ राहिलाय. एकटा लढतोय, झगडतोय. 10 बॉल आणि 22 धावांची गरज. 10 बॉल 12 धावा येणार. या 4 बॉल्स मध्ये किती धावा येतील, अंतिम षटकामध्ये धावा किती राहतील, हा महत्वाचा मुद्दा आहे. ऋषी पारदीच्या गोलंदाजीमध्ये पहिला बॉल भरधाव वेगानं निर्धाव टाकला. त्यानंतर मात्र प्रतीक जाधवचा हा खेळ आपल्या घरच्या मैदानावरती उबदार राहिलाय. नको बोलते. आणखी एक चांगला फटका मिडविकेटने ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स मिळेल. दुसऱ्या रनचा प्रश्न नाहीये. दिनेश शेलार स्ट्राईक वर राहील. आता 1 रन्स घेत मात्र सामन्याला जवळपास घेऊन गेला जातोय. 9 बॉल 21 धावा. अजून कोणी जिंकलं नाहीये. क्रिकेटमध्ये म्हटलं होतं की जोपर्यंत विजय किंवा पराभवावर शिक्कामोर्तब होत नाही ना, तो पण सामना सोडायचा नाही. तो सांगोली संघानं 35 धावा दिल्यानंतर धरून ठेवला. विष्णू वाघमारानं 8 धावा षटक टाकलं आणि तो कमबॅक. फटका फसला. रिकामी जागा आहे तिथे मात्र 2 रन्स कंप्लीट केल्या जातील बहुतेक, आणि बहुतेक नाही तर पॉसिबिलिटीला मात्र सत्यामध्ये उतरवले. 2 धावा. 2 धावा. चांगला फटका राहिला. 2 धावांचा. 8 बॉल 19. 8 बॉल 19. 12th मॅनच्या मनामध्ये इच्छा आहे करंजाडे संघाचं की 1 षटकार मारायचं आहे. त्याला असं वाटतं की मी असतो तर नक्की ठोकला असता, परंतु 12th मॅनचं गणित ना खूप डेंजर असतं. आतल्यापेक्षा बाहेर जास्त प्रेशर राहतो. टेन्शन येऊ शकतो इथे बरंच काही. फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप जरूर केला, पण इथे मात्र 1 रन्स कंप्लीट केली. चांगली रन्स पाहिली आणि थोडीशी भीती 12th मॅनला इथे वाटली की प्रतीक जाधव स्ट्राईक रेंजला धावतोय, फेकी येऊ शकते का, आणि बरंच काही नाट्य घडलं कारण क्रीजवर बॉल राहिला आणि रन घ्यायच्या नादामध्ये मात्र ही रन्स कंप्लीट झाली. 7 बॉल 18. या बॉलवर धावा किती येतील हे ठरवेल अंतिम षटकामध्ये धावा किती राहिल्या. 7 बॉल 18 धावा. लाजवाब फाईन लेगच्या मधून सीमा रेषा चिरत प्रतीक जाधव गुणवत्तेला न्याय देत मात्र आपल्या घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांना आणि घरी मात्र युट्यूबवर मॅच पाहणाऱ्या सगळ्यांना मात्र आनंद देतोय. तो म्हणजे प्रतीक जाधव ठोकतोय चौकार. बॅट्समनला पाणी पाहिजे. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आपण. नौपाडा आणि भंगारपाडा दोन्ही संघ रेडी राहायचं. हे षटक संपलं की मैदान रिकामं सोडायचं नाही, हा सगळ्यात मोठा स्पर्धा नियम राहिलाय. त्याच्यामुळे नौपाडा संघाला टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी म्हणजे डिसिजन पेंडिंग राहिलाय. तर डिसिजन आता लगेच कळवायचं आहे नौपाडा संघानं कमिटीकडे. नौपाडा संघानं आपला निर्णय कमिटीकडे लगेच कळवायचा आहे की नेमकं काय असेल आणि ते लगेच अंमलात आणायचं आहे. 6 बॉल्स आणि 14 धावा. कंपल्सरी चेसिंग. योगेश वाजेकर तर स्ट्रायकर मात्र आपण पाहतोय दिनेश शेलारला. 6 बॉल 14चं थरार नाट्य. स्लोवर बॉल अक्षरशः फसलाय, अक्षरशः चकलाय. दिनेश शेलार डॉट खेळलाय. अकोट टप्प्याचा बॉल काय फिरवलाय अक्षरशः. लेग ब्रेक पाहिली, लेग ब्रेक वर थैमान घातलाय. सामना संपला नाहीये मित्रांनो. मोठं लक्ष, मोठा सामना. 5-14. फिरकीची जादूगरी,
फिरकीची जादूगरी आणि राहत की सास दिनेश सेलार 1 रन लेग बायची कमावतोय आणि सगळ्यात मोठी राहत की सास यासाठी की प्रतीक जाधव ऑन स्ट्राइक. संपूर्ण सीझन जो खेळाडू अनफिट राहिला, संपूर्ण सीझन मनामध्ये खेळाची प्रबळ इच्छा असताना सुद्धा फक्त आपल्या पॅव्हिलियन बॉक्स मध्ये आपल्या खेळाडूंचा आपल्या संघ सहकार्याचा सामना पाहत राहिला. तो प्रतीक जाधव मैदानामध्ये आल्यानंतर वाघ जखमी झाल्यावर कसा पुन्हा नवीन ताकद घेऊन येतो ना, ती ताकद घेऊन आलाय. 4-13 फिरकीची जादूगरी. फुल टॉस, फुल टोर वसूल केला जाईल. धावा जोडल्या जातील तब्बल 4. पंच वळताना रिव्ह्यू कोणाचा पंच? अंपायर्स कॉल, अंपायर्स कॉल. फिल्डिंग लावून घ्या, वेळ लावू नका. इथे पाहिलं जाईल या बॉल्सवर बरच काही निर्भय राहील दोन्ही संघ. इट्स ऍब्सोल्युटली नो बॉल, नो बॉल कॉल. धावा तब्बल आल्या 5 या बॉलवर आणि आता गणित सगळी उलटी फुलटी होताना पाहतोय. 8 धावांची गरज उरली आहे. फिरकीची जादूगरी दाखवताना मात्र हा लँड नाही करू शकला. योगेश वाजेकर 4 बॉल 8 धावांची गरज. प्रतीक जाधव ऑन स्ट्राइक. सगळ्यात मोठी जमेची बाब राहिली आहे. 4 बॉल 8 धावा. 4 बॉल 8, 12 बॉल 44 खेळतोय. प्रतीक जाधव पलटवार केला जाईल का? लगेचच दुसरं षटक, दुसरं अर्धशतक येईल का? पूर्वार्धामध्ये आलाय उत्तर का प्रतीकचं? येस, ऍब्सोल्युटली येईल. नो लुक शॉट. इथे मात्र 50 कम्स अप. बॅटवर करायचे प्रतीक. अफलातून इनिंग सजवली जाते. हॅट्स ऑफ यू. नो लुक शॉट न मात्र आपलं 50 पूर्ण केलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून फिरकावून दिला षटकार आणि अफलातून इनिंग सजवत मात्र तमाम करंदळकरांना नव्या त्या संपूर्ण चाहत्यांना मंत्रमुग्ध करतोय प्रतीक जाधव. हॅट्स ऑफ यू. अभिनंदन केलं जाईल. वाघ जखमी झाला म्हणून तो जीवनाला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा घेऊन येतो. 30 दशक तोच दरारा. अफलातून इनिंग. डीप थर्ड मॅनच्या मधून भिरकावला षटकार. 79 धावांचा पाठलाग. 2 बॉल स्पेअर ठेवून केलाय. करंजाळ्या संघाचा विशेष कौतुक केलं जाईल. आता बघायचं आहे करंजाळ्याच्या कोणत्या चाहत्यामध्ये ताकद आहे की प्रत्येक जाधव